कल्पना करा, 23 मार्च 1931, लाहोरचा मध्यवर्ती तुरुंग आणि संध्याकाळची वेळ आहे. अगदी अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे हा. फाशीची वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलीये. हो, आणि अशावेळी एक वरिष्ठ अधिकारी एका कैद्याच्या कोठडीत येतो. त्याला फासावर जाण्यासाठी तयार व्हायला सांगतो. आता सामान्यतः अशावेळी माणूस काय करेल? साहजिकच आहे, तो घाबरेल किंवा रडेल, कदाचित देवाची प्रार्थना करेल. नक्कीच. पण हा 23 वर्षांचा तरुण शांतपणे एका पुस्तकाची पानं उलटत बसलाय आणि अधिकाऱ्याला पाहून अत्यंत स्थिर आवाजात तो म्हणतो की थांबा, एका क्रांतिकारकाची दुसऱ्या क्रांतिकारकाशी भेट सुरू आहे. कारण तो तरुण त्यावेळी लेनिनचे चरित्र वाचत होता. आणि ह्याच एका प्रसंगात आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेचे संपूर्ण सार दडलेले आहे. खरं तर आपण जेव्हा इतिहासातील पानांवरून वीरांची प्रतिमा पाहतो, तेव्हा आपण त्यांना एका विशिष्ट साच्यात बसवतो. हातात पिस्तूल, डोळ्यांत अंगार आणि ओठांवर घुष्णा. अशीच एक प्रतिमा या तरुणाचीही सर्वसामान्यांच्या मनात कोरलेली असते. पण त्या पिस्तुलाच्या पलीकडे एका प्रचंड प्रगल्भ, बुद्धिमान आणि तत्वज्ञानी माणसाची जी ओळख आहे, ती अनेकदा या पोस्टरबाजीमध्ये हरवून जाते. आणि म्हणूनच आज आपण ऐतिहासिक नोंदी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे या विचारांच्या प्रवासाचं विश्लेषण करणार आहोत. हातात पिस्तूल घेण्यापूर्वी या तरुणाने शेकडो पुस्तके का वाचली याचा वेध आपल्याला घ्यायचा आहे. समाजवाद, आंतरराष्ट्रीयत्व आणि धर्मनिरपेक्षता यांसारख्या जड संकल्पनांवर एका 22-23 वर्षांच्या मुलाने इतके ठोस विचार कसे मांडले हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे केवळ फासावर जाणारा एक भावलाविश तरुण नव्हे, तर भारताच्या भविष्याचा एक भक्कम पाया रचू पाहणारा विचारवंत कसा घडला हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग हे समजून घेऊया. आता या प्रवासाची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे थोडे भान ठेवावे लागेल. बंगा या गावात, जे आता पाकिस्तानात आहे, तिथे 1907 मध्ये त्यांचा जन्म झाला. घरात आधीपासूनच स्वातंत्र्य लढ्याचे वारे होते. वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे गदर चळवळीत आणि कॅनाल कॉलोनायझेशन बिलाविरुद्धच्या लढ्यात सक्रिय होते. म्हणजे घरात ब्रिटिश विरोधी वातावरण होतेच. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. केवळ घरात क्रांतीच्या गप्पा ऐकल्या म्हणून कोणी महान विचारवंत होत नाही. अगदी बरोबर. त्यासाठी काही विशिष्ट घटनांची मालिका आणि त्यातून येणारं वैचारिक मंथन कारणीभूत असते. जसे की ते लहानपणी शेतात बंदुका पेरायचा खेळ खेळायचे. हो, शेतात बंदुका पेरल्या की ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी खूप बंदुका उगवतील, असा तो बालसुलभ विचार होता. पण खऱ्या अर्थाने विचारांना दिशा मिळाली ती जालियनवाला बाग हत्याकांडामुळे. 1919ची ती घटना. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी 12 मैल चालत जाऊन रक्ताने माखलेली माती बाटलीत गोळा करून आणण्याचा प्रसंग आपण सर्वांनीच ऐकला आहे. नक्कीच. पण अभ्यासातून समोर आलेली माहिती सांगते की खऱ्या अर्थाने त्यांच्या वैचारिक प्रवासाला कलाटणी देणारी घटना होती 1922 मधील चौरी चौरा प्रकरण. जेव्हा महात्मा गांधींनी अचानक असहकार चळवळ मागे घेतली, तेव्हा या तरुणाला एक मोठा धक्का बसला असावा. प्रचंड मोठा धक्का होता तो. तिथेच त्यांच्या विचार प्रक्रियेत एक अत्यंत महत्वाचा बदल झाला. चळवळ मागे घेतल्यामुळे केवळ निराशा आली नाही, तर त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. म्हणजे जर देशाचे स्वातंत्र्य हे केवळ एका व्यक्तीच्या नैतिक निर्णयांवर अवलंबून असेल, तर हा लढा कसा यशस्वी होणार, असा विचार त्यांच्या मनात आला असेल. अगदी हेच. किंवा ब्रिटिशांच्या हृदय परिवर्तनावर आपण अवलंबून राहू शकत नाही, याची त्यांना जाणीव झाली. परिस्थिती बदलण्यासाठी फक्त वाट पाहणं पुरेसं नाही. मला तर हे एका प्रेशर कुकरसारखे वाटते. आजूबाजूला घडणाऱ्या ऐतिहासिक घटनांची धग इतकी मोठी होती की एका कोवळ्या वयाच्या मुलाच्या मनात क्रांतीची ठिणगे पडणं अगदी स्वाभाविक होते. हे रूपक अगदी अचूक आहे. त्या घटनांनी फक्त राग निर्माण केला नाही. शोषण थांबवण्यासाठी केवळ रागाच्या भरात रस्त्यावर उतरणं पुरेसे नाही, तर त्यासाठी एका भक्कम वैचारिक चौकटीची गरज आहे, हा विचार तिथे जन्म घेत होता. एका पूर्ण सिस्टीमची गरज होती. आणि ही वैचारिक चौकट शोधण्यासाठी त्यांनी पुस्तकांचा आधार घेतला. इथेच आपण एका अशा टप्प्यावर येतो जो अत्यंत रंजक आहे. हो, कारण आपण त्यांना कायम शस्त्रांसोबत पाहतो, पण प्रत्यक्ष नोंदी पाहिल्या तर ते सतत पुस्तकात बुडलेले असायचे. फाशीवर जाण्यापूर्वी अटकेत असताना त्यांनी जवळपास 300हून अधिक पुस्तकं वाचली होती. युरोपियन इतिहास, रशियन क्रांती, अमेरिकन साहित्य, कार्ल मार्क्स, लेनिन, या सगळ्याचे त्यांनी अक्षरशः वाचन करून पचन केले होते. आणि नुसते वाचन नाही, तर कीर्ती, प्रताप,
वीर अर्जुन अशा मासिकांमधून ते सातत्याने वैचारिक लिखाण करत होते. हो, आणि तेही बलवंत या टोपण नावाने, म्हणजे वयाच्या 20शीत एवढं प्रगल्भ लिखाण. त्यांच्या या वाचनाचा आणि लिखाणाचा दर्जा समजून घेण्यासाठी एक उत्तम उदाहरण देता येईल. 1928 मध्ये त्यांनी एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी तत्कालीन राजकारणातील 2 दिग्गज नेत्यांची तुलना केली होती. सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांची तुलना ना? हो, एका 20शीतल्या तरुणाने देशाच्या सर्वोच्च नेत्यांचे विश्लेषण करणे हीच मोठी गोष्ट आहे. त्यांनी लिहिले होते की सुभाषचंद्र बोस हे भावनिक नेते आहेत. म्हणजे ते भारताच्या प्राचीन वैभवाचे गोडवे गातात आणि लोकांच्या भावनांना हात घालतात, असा त्यांचा निष्कर्ष होता. बरोबर. आणि याउलट नेहरू हे तार्किक आणि वास्तववादी आहेत. त्यांचा दृष्टिकोन जागतिक आहे, असे त्यांनी मांडले. देशाला भावनिक राष्ट्रवादापेक्षा तार्किक आणि विवेकी नेतृत्वाची जास्त गरज आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. सर्वसामान्यांच्या मनात त्यांची प्रतिमा नेहमी पिस्तूल घेतलेली असते. हो, ते स्वाभाविक आहे. मग जर ते इतके तार्किक होते, जर त्यांचा पुस्तकांवर आणि विचारांवर इतका प्रचंड विश्वास होता, तर मग हातात पिस्तूल घेण्याची काय गरज होती? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. समर्थन करत होते, तर त्यांची स्वतःची कृती बोस यांच्या भावनिकतेच्या जास्त जवळ जाणारी वाटत नाही का? हा विरोधाभास वरवर पाहता वाटतो खरा, पण त्याच्या मुळाशी एक अत्यंत थंड आणि मोजून मापून केलेली रणनीती होती. शस्त्र हे त्यांच्यासाठी कधीच अंतिम साध्य नव्हते का? म्हणजे त्यांचे खरे साध्य एक नवी समाजव्यवस्था निर्माण करणे हे होते का? अगदी बरोबर. त्यांचा स्वतःचा एक अत्यंत प्रसिद्ध विचार आहे की बॉम्ब आणि पिस्तूल क्रांती आणू शकत नाहीत. क्रांतीची तलवार विचारांच्या धारदार दगडावर घासली जाते. क्या बात आहे. इथे विचारांचा दगड हा शब्दप्रयोग खूपच सूचक आहे. हो, जेव्हा व्यवस्था पूर्णपणे बहिरी होते, जेव्हा तुमचे लेख किंवा तुमची पुस्तके सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ब्रिटिश सरकार त्यावर बंदी घालते, तेव्हा त्या व्यवस्थेला हादरवण्यासाठी एका मोठ्या आवाजाची गरज असते. अच्छा, म्हणजे पिस्तूल हे त्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं केवळ एक माध्यम होते, एक साधन होते. अगदी. शस्त्रांचा वापर केवळ अन्याय्य व्यवस्थेला हादरवण्यासाठी होता, विचारांचा प्रसार करण्यासाठी होता. म्हणजे तुम्ही म्हणत आहात की तो हिंसाचार हा केवळ एक उत्प्रेरक होता, जसे एखाद्या बंद दाराला उघडण्यासाठी आधी त्याला जोरात धक्का द्यावा लागतो. जेणेकरून लोक त्या उघड्या दारातून आत येऊन तुमचे विचार ऐकू शकतील. अगदी तंतोतंत. तो धक्का दिल्यानंतर आतमध्ये लोकांना जे विचार ऐकवायचे होते त्याची त्यांनी अत्यंत सविस्तर मांडणी केली होती. आणि या मांडणीचे 3 प्रमुख स्तंभ होते, बरोबर? हो, यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे समाजवाद. आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की तत्कालीन स्वातंत्र्य लढ्याचे मुख्य उद्दिष्ट हे ब्रिटिशांना भारतातून हाकलून देणे एवढेच मर्यादित होते. पण या तरुणाचा विचार त्याही पुढे गेलेला होता. कारण जर गोऱ्या साहेबाची जागा एखाद्या भारतीय जमीनदाराने किंवा भांडवलदाराने घेतली, पण गरिबांचे शोषण तसेच सुरू राहिले, तर त्या स्वातंत्र्याला काय अर्थ? हाच त्यांचा मुख्य मुद्दा होता. जोपर्यंत शोषण थांबत नाही, तोपर्यंत स्वातंत्र्याला अर्थ नाही. म्हणूनच त्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन या आधीच्या संघटनेच्या नावात एक अत्यंत जाणीवपूर्वक बदल केला. त्यांनी त्यात सोशलिस्ट हा शब्द जोडला आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. या एका शब्दाच्या बदलामागे एक संपूर्ण राजकीय तत्वज्ञान दडलेले आहे. भांडवलशाही आणि साम्राज्यवाद हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, हे त्यांनी मार्क्स आणि लेनिनच्या अभ्यासातून ओळखले होते. म्हणजे जोपर्यंत कामगाराला त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या जमिनीवर त्याचा हक्क प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत केवळ सत्तांतर होऊन उपयोग नाही. अगदी. त्यांना व्यवस्था परिवर्तन हवे होते. हे म्हणजे केवळ घराचा रंग बदलण्यासारखे नव्हते, तर घराचा पायाच नव्याने आणि मजबूत बांधण्याचा विचार होता. हे रूपक अगदी चपखल बसते इथे. आणि हाच विचार त्यांना त्यांच्या दुसऱ्या वैचारिक स्तंभाकडे घेऊन जातो, तो म्हणजे आंतरराष्ट्रीयत्व. हा मुद्दा खरोखरच चक्रावून टाकणार आहे. एक माणूस जो आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावत आहे, तो त्याच वेळी आंतरराष्ट्रीयत्वाचा विचार कसा करू शकतो? हो ना. 1924 मध्ये त्यांनी मतवाला या मासिकात विश्वप्रेम नावाचा एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी वसुधैव कुटुंबकम या प्राचीन भारतीय संकल्पनेला एका आधुनिक जागतिक राजकारणाच्या संदर्भात मांडले. त्या लेखात मांडलेले विचार आजच्या जागतिकीकरणाच्या काळातही थक्क करणारे आहेत.
त्यांनी पाहिले होते की युरोपमध्ये राष्ट्राभिमानाच्या नावाखाली देश एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. पहिल्या महायुद्धाचे भयंकर परिणाम जगाने नुकतेच पाहिले होते. अशावेळी हा तरुण लिहितो की फ्रान्स आणि जर्मनी किंवा अमेरिका आणि जपान यांनी सीमारेषांवरून युद्ध करण्यापेक्षा एकमेकांशी व्यापार करावा, एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण करावी. बापरे, म्हणजे ज्या वयात तरुण मुले स्वतःच्या करिअरचा विचार करतात त्या वयात हा माणूस खऱ्या अर्थाने जागतिक नागरिक बनून जगातील गरिबांच्या शोषणाचा विचार करत होता. आंधळा राष्ट्रवाद हा केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्याचा असतो. सर्वसामान्य माणसाला फक्त शांतता आणि भाकरी हवी असते हे त्यांनी खूप आधी ओळखले होते. आणि या शोषणाला खतपाणी घालणारी आणखी एक व्यवस्था त्यांनी अत्यंत जवळून पाहिली होती, ती म्हणजे धर्म. इथे आपण त्यांच्या विचारधारेच्या तिसऱ्या आणि सर्वात वादग्रस्त स्तंभाकडे वळतो. धर्मनिरपेक्षता आणि नास्तिकता. तत्कालीन भारताच्या संदर्भात हा विचार मांडणे म्हणजे जळत्या निखाऱ्यावर चालण्यासारखे होते. कारण स्वातंत्र्य लढ्यात अनेक ठिकाणी धर्माचा अत्यंत खुबीने वापर केला जात होता. गांधीजींची धर्मनिरपेक्षतेची संकल्पना अशी होती की सरकारने सर्व धर्मांना समान आदर द्यावा. पण यांचा विचार फ्रान्सच्या कठोर धर्मनिरपेक्षतेच्या मॉडेलवर आधारित होता, जिथे सरकार आणि धर्म पूर्णपणे वेगळे असतात. धर्म ही माणसाची पूर्णपणे वैयक्तिक बाब असली पाहिजे. देशाच्या राजकारणात किंवा प्रशासनात धर्माचा लवलेशही असता कामा नये यावर ते ठाम होते. कारण त्यांनी पाहिले होते की धर्माच्या नावाखाली लोक एकमेकांचे जीव घेत आहेत. आणि यातूनच जन्माला आला तो ऐतिहासिक लेख मी नास्तिक का आहे. तुरुंगात असताना त्यांनी हा लेख लिहिला होता. ऐकणाऱ्यांना हे जाणून नक्कीच आश्चर्य वाटेल की या लेखात त्यांनी मांडलेला युक्तिवाद हा एखाद्या कसलेला तत्वज्ञानासारखा आहे. त्यात त्यांनी थेट जगात इतकी दुःख का आहे या प्रश्नाला हात घातला. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ इव्हिल या संकल्पनेला. हो, या युक्तिवादाची साखळी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यांनी विचारले की जर या जगाची निर्मिती एखाद्या सर्वशक्तिमान आणि दयाळू ईश्वराने केली आहे तर जगात इतकी गरिबी का आहे, इतका अन्याय का रे? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. जर एखादे मूल अत्यंत गरिबीत जन्माला आले, त्याला खायला अन्न मिळाले नाही आणि पोटाची आग विझवण्यासाठी त्याने चोरी केली, तर तो गुन्हेगार कसा? त्याला त्या गरिबीत जन्माला घालणारा तो कथित ईश्वर जबाबदार नाही का, असा त्यांचा थेट सवाल होता. आणि तरीही ही समाजव्यवस्था त्या गरिबालाच शिक्षा देते. या उदाहरणावरून मला एका गोष्टीचा उलगडा होत आहे. जेव्हा ते न्यायाच्या सिद्धांतांबद्दल बोलतात तेव्हा ते सूड घेण्याच्या न्यायापेक्षा सुधारणावादी न्यायावर का भर देतात हे आता स्पष्ट होत आहे. कारण जर गुन्हा हा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावातून नाही तर आजूबाजूच्या सदोष समाजव्यवस्थेतून निर्माण होत असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा देऊन प्रश्न सुटणार नाही. हे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. एखाद्या आजारी माणसाला शिक्षा करून त्याचा आजार बरा होत नसतो, त्यासाठी त्याला औषध द्यावं लागतं. समाजव्यवस्थेचा आजार आहे असे त्यांचं स्पष्ट मत होते. आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी त्यांनी आपल्या कृतीतून शेवटचा आणि सर्वात मोठा लढा दिला. आता आपण त्या कृतीकडे येऊया जिथे त्यांनी आपल्या विचारांना प्रत्यक्ष रणांगणात उतरवले. सायमन कमिशनला विरोध करताना लाठीचार्जमध्ये लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जेम्स स्कॉट या अधिकाऱ्याला मारण्याची योजना आखली गेली. पण चुकीने जॉन पी सँडर्सची हत्या झाली. तिथून दुर्गा भावी व सुखदेवी यांच्या मदतीने वेषांतर करून निसटणे, हे सगळे एखाद्या थरारक कथेसारखे वाटते. पण त्याहून अधिक थरारक आणि वैचारिकदृष्ट्या गुंतागुंतीची घटना पुढे घडली. 8 एप्रिल 1929 रोजी सेंट्रल असेंब्लीत टाकलेला बॉम्ब. या बॉम्बस्फोटाचे बारकावे समजून घेतले की त्यांच्या बुद्धिमत्तेची खरी उंची लक्षात येते. त्यावेळी असेंब्लीमध्ये पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल या 2 कायद्यांवर चर्चा सुरू होती. हे दोन्ही कायदे कामगारांचे संप करण्याचे हप्पे हिरावून घेणारे आणि ब्रिटिशांना अमर्याद अधिकार देणारे होते. हा बॉम्ब कोणाचाही जीव घेण्यासाठी नव्हता. हो, कारण त्यांनी मुद्दाम रिकाम्या जागेवर बॉम्ब फेकून हे सिद्ध केले. पण इथेच मला तो आधीचा प्रश्न पुन्हा विचारावासा वाटतो. कोणता? जर त्यांना माहिती होते की या कायद्यांमुळे कामगारांचे नुकसान होणार आहे आणि जर त्यांना आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे होते तर ते पत्रके छापूनही वाटू शकले असते. बॉम्ब फेकून स्वतःला अटक करून घेण्यात काय शाणपण होते? हा प्रश्न अनेकांना पडतो. मला तर हे एखाद्या अत्यंत धाडसी पण अत्यंत विचारपूर्वक आखलेल्या PR कॅम्पेनसारखे वाटते, जिथे न्यायालय हा एक माईक बनला आणि संपूर्ण देश त्यांचा श्रोता. तो केवळ एक PR स्टंट नव्हता, तर ती एक अत्यंत प्रगत कम्युनिकेशन स्ट्रॅटेजी होती. भूमिगत राहून काम करण्याला मर्यादा असतात. म्हणजे तुमची पत्रके ठराविक लोकांपर्यंतच पोचतात आणि ब्रिटिश पोलीस ती सहज जप्त करतात. अगदी बरोबर.
पण विचार करा, देशातील सर्वोच्च कायदे मंडळात बॉम्बस्फोट होतो. देशातील सर्वात तरुण आणि सुशिक्षित क्रांतिकारक पकडले जातात. त्यांच्यावर खटला सुरू होतो. आता या खटल्याचे वार्तांकन करण्यापासून ब्रिटिश सरकार वृत्तपत्रांना रोखू शकत नव्हते. म्हणजे त्यांनी ब्रिटिशांच्याच न्यायव्यवस्थेचा वापर ब्रिटिशांविरुद्ध केला. निश्चितच. त्यांना माहिती होते की बाहेर राहून जेवढा आवाज लोकांपर्यंत पोचणार नाही, तेवढा तो न्यायालयातून वृत्तपत्रांच्या माध्यमातून घराघरात पोचेल. न्यायालयात जेव्हा त्यांना विचारण्यात आले की तुम्ही हे का केले, तेव्हा त्यांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले की बहिऱ्या कान असलेल्यांना ऐकवण्यासाठी मोठ्या आवाजाची गरज असते. त्यांनी तिथे कामगारांच्या शोषणाबद्दल भाषणे दिली, साम्राज्यवाद कसा जगाला पोखरत आहे हे आकडेवारीसह मांडले. आणि न्यायालयात दिलेली त्यांची उत्तरे दुसऱ्या दिवशी देशभरातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर छापून येऊ लागली. रातोरात ते संपूर्ण देशाचे आयकॉन बनले. त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन देशाला जागे करण्याचं ठरवले होते. स्वतःच्या अटकेचा वापर एका शक्तिशाली व्यासपीठासारखा केला. पण या व्यासपीठाची किंमत खूप मोठी होती. तुरुंगात गेल्यानंतरही हा संघर्ष थांबला नाही. तिथे त्यांनी युरोपियन आणि भारतीय राजकीय कैद्यांमधील भेदभावाविरुद्ध आवाज उठवला. युरोपियन कैद्यांना चांगले अन्न, कपडे आणि पुस्तके मिळायची. आणि भारतीयांना गुन्हेगारांसारखी वागणूक मिळायची. याविरुद्ध त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल 116 दिवसांचे ऐतिहासिक उपोषण केले. हे उपोषण म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हता. ती मानवी इच्छाशक्तीच्या कसोटीची परमावधी होती. 116 दिवस. बापरे, ब्रिटिशांनी त्यांना बळजबरीने अन्न भरवण्याचे अमानुष प्रयत्न केले असतील ना? हो, बर्फाच्या लाद्यांवर झोपवली, मारहाण केली, पण त्यांनी पाण्याचा घोटही नाकारला. याच उपोषणादरम्यान 63व्या दिवशी जतींद्रनाथ दास या त्यांच्या सहकार्याचे हौतात्म्य झाले. या मृत्यूने संपूर्ण देशात संतापाची अशी काही लाट उसळली की ब्रिटिशांच्या साम्राज्याला अक्षरशः हादरे बसले. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे उपोषण स्वतःच्या सुटकेसाठी नव्हते. ते तुरुंगातील मानवाधिकारांसाठी होते. एका सिस्टममधील भेदभावाविरुद्धचा तो लढा होता. शेवटी ब्रिटिशांना झुकावे लागले आणि मागण्या मान्य कराव्या लागल्या. पण सँडर्स हत्येचा खटला जोरात चालवला गेला. निकालाचा निकाल आधीच ठरलेला होता. न्यायव्यवस्थेचा केवळ एक दिखावा उभा केला होता. ब्रिटिश सरकार त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेला प्रचंड घाबरले होते. देशात जनक्षोभ उसळेल या भीतीने ठरलेल्या तारखेच्या 1 दिवस आधीच त्यांना फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 23 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 वाजता घाईघाईने फाशी दिली गेली. आणि आपण सुरुवातीला ज्या प्रसंगाची चर्चा केली तो याच संध्याकाळचा प्रसंग होता. जेव्हा मृत्यू दारात उभा असतानाही हा माणूस ज्ञानाची भूक भागवत होता. लेनिन वाचत होता. मृत्यू समोर दिसत असतानाही विचारांची कास न सोडणे हे एका खऱ्या विचारवंताचं लक्षण आहे. व्यक्तीला मारता येते पण विचारांना नाही, हे त्यांनी त्या दिवशी सिद्ध केले. अवघे 23 वर्षांचं आयुष्य, पण त्या 23 वर्षात त्यांनी शेकडो वर्षांची प्रगल्भता जगासमोर मांडली. जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. हा विचार त्यांनी खऱ्या अर्थाने जगून दाखवला. ऐकणाऱ्यांसाठी इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण त्यांना नेहमी स्वातंत्र्यपूर्वीच्या चौकटीत पाहतो, पण एक क्षण अशी कल्पना करा, जर त्यांना स्वातंत्र्य मिळेपर्यंत आयुष्य मिळाले असते तर स्वतंत्र भारताचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय धोरण कसे असते. आज वयाच्या विशीत त्यांनी मांडलेले अर्थशास्त्र, त्यांची धर्मनिरपेक्षतेची व्याख्या, त्यांची जागतिक शांततेची संकल्पना, या सर्व प्रगल्भ विचारांची छाप आजच्या भारतावर कशी पडली असती यावर नक्की विचार करा. त्यांची ती पुस्तके, त्यांचे ते लेख आणि त्यांचे ते अखंड वाचन हे सर्व एका अशा भारताचे स्वप्न होते जे आपण आजही पूर्णपणे साकार करू शकलो नाही आहोत. आजची ही चर्चा ऐकल्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही त्यांची प्रतिमा पाहाल तेव्हा त्या प्रतिमेतील पिस्तुलापेक्षा त्यांच्या विचारांची धार तुम्हाला अधिक स्पष्टपणे जाणवेल याची मला खात्री आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी पुस्तके आणि कल्पनांसाठी किताब सारला सबस्क्राईब करा. धन्यवाद.